नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, बँकेत लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे। 2024 ची नवीन भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, बँकेत लिपिक पदासाठी भरती निघाली आहे। वेतन आहे 12,000 ते 30,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। खूप चांगल्याच सॅलरीसाठी इथे जॉब आहे आणि 20 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। लास्ट डेट 20 नोव्हेंबर आहे। आणि नोकरीचे प्रकार कसे आहे तर परमनंट भरती असून तुम्ही इथे संधी सोडू नका, लगेचच तुम्ही अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। त्यानंतर PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत आपण। रेवदंडा कोऑपरेटिव्ह अर्बन बँक ली भरती 2024 ची भरती निघाली आहे। रेवदंडा कोऑप अर्बन बँक ली अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, केंद्रीय कार्यकारी, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख व कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण 8 जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे। बँकेचे नाव काय आहे? रेवदंडा कोऑपरेटिव्ह अर्बन बँक हे बँकेचे नाव आहे आणि ही प्रायव्हेट बँक आहे। वयोमर्यादा काय आहे? इथे 25 ते 35 वर्षापर्यंत उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात। कोण अर्ज करू शकतात तर इथे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार इथे अर्ज हा करू शकणार आहेत। त्याच पद्धतीने इथे अनुभवाची गरज लागणार आहे का तर हो, इथे अनुभवाची गरज लागणार आहे का तर नाहीये। इथे फ्रेशर आणि अनुभवी दोन्ही उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि तुम्हाला वेतन किती भेटणार आहे? 12,000 ते 30,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। बघा, इथे अर्ज फी किती राहणार आहे? 1,121 ही अर्ज फी राहणार आहे। आणि नोकरीचे प्रकार कसे आहे? परमनंट जॉब असणार आहे आणि ऑफलाईन एग्जाम आणि इंटरव्ह्यू इथे निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे तर ऑफलाईन एग्जाम आणि इंटरव्ह्यू सुद्धा इथे होणार आहे। त्याच पद्धतीने अप्लाय स्टार्ट झालेला आहे आणि लास्ट डेट कधीपर्यंत आहे? 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अधिकृत वेबसाईट काय आहे? बघा, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण काय आहे तर हे रायगड इथे नोकरीचे ठिकाण आहे। त्याच पद्धतीने वॅकन्सी डिटेल सुद्धा इथे पाहणार आहोत। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी 1 जागा असणार आहे। व्यवस्थापक केंद्रीय कार्यालय यांच्यासाठी 1 जागा असणार आहे। माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख 1 जागा असणार आहे आणि कनिष्ठ लिपिक यांच्यासाठी सुद्धा 5 जागा, अशा पद्धतीने 8 जागांसाठी इथे वॅकन्सी आहे। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। बघा, रेवदंडा कोऑपरेटिव्ह बँक अर्बन ली या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। महाराष्ट्र राज्यात एकूण बघा 4 शाखाद्वारे इथे 170 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे आणि रेवदंडा कोऑपरेटिव्ह बँक इथे भरती होणार आहे। तर बघा, उमेदवारांना अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत? ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचे आहेत। 6/11/2024 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। तर 20/11/2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा भरू शकता। त्याच पद्धतीने बघा, अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी सुद्धा इथं दिलेला आहे। इम्पॉर्टंट डेट सुद्धा दिलेली आहे। आता आपण पाहिल्याप्रमाणे 6/11/2024 पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। तर 20/11/2024 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। बघा, अर्ज शुल्क आणि परीक्षा शुल्क भरण्याचे दिनांक सुद्धा दिलेला आहे। 20/11/2024 पर्यंत तुम्ही इथे भरू शकता आणि परीक्षा दिनांक या वेबसाईटवरती तुम्हाला या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने प्रवेश पत्र सुद्धा या संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आणि मुलाखतीची तुम्ही जर पात्र असाल, त्याच मध्ये तुम्ही मुलाखतीसाठी जायचं असेल तर ते सुद्धा डेट या संकेतस्थळावरती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे तुम्हाला ईमेल ID वगैरे वैध असणे असं सांगितलं आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला इथे काही इम्पॉर्टंट माहिती सुद्धा इथे दिलेली आहे। बघा, इथे बहुपर्यायी एकूण
बघा इथे बहुपर्यायी एक्झाम होणार आहे। कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवारांना 100 गुणाची बहुपर्यायी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने बघा पात्र उमेदवारांकडून मुलाखतीद्वारे इथे निवड केली जाणार आहे अशा पद्धतीने इथे सांगण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने बघा पदाचे नाव काय आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी तुम्हाला एक जागा आहे। रेवदंडा केंद्रीय कार्यालय इथे जॉब असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। तुमचं 35 ते 70 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा इथे चालू शकते आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे। आणि अनुभव असेल तरी तुम्हाला इथे चालेल। त्याच पद्धतीने तुम्हाला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हिंदी भाषेचं सुद्धा ज्ञान असणे गरजेचं आहे। वेतन तुम्हाला अनुभवाचा विचार करून तुम्हाला इथे वेतन देण्यात येणार आहे। आणि भरती प्रक्रिया परीक्षा बघा तुमची इथे परीक्षा घेण्यात येणार आहे आणि बँकेमार्फत मुलाखत सुद्धा इथे होणार आहे। आणि अर्ज शुल्क कशा पद्धतीने भरायचं आहे तर अर्ज शुल्क हा 500 रुपये असणार आहे आणि त्याच पद्धतीने 18% GST एकूण 590 रुपये तुम्हाला इथे फी असणार। अर्ज भरताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर इथे तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। त्याच पद्धतीने केंद्रीय कार्यालय या पदासाठी सुद्धा इथे भरती होणार आहे। तर किती जागा, एक जागा आहे आणि तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। वयोमर्यादा इथे पण 35 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुम्हाला पदवी असणे गरजेचं आहे आणि MSCIT किंवा संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे। इक्विव्हॅलेंट सर्टिफिकेट कोर्स म्हणजे MSCIT किंवा इतर कोणचं पण कम्प्युटर कोर्स असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्याच पद्धतीने पदव्युत्तर पदवी असणारे उमेदवार सुद्धा इथे पात्र असणार आहेत। अनुभव तुम्हाला इथे असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्याच पद्धतीने मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे आणि वेतन तुम्हाला अनुभवावरून विचार करण्यात येणार आहे। अनुभवावरून तुम्हाला वेतन देण्यात येणार आहे। इथे पण सदर भरती प्रक्रिया परीक्षेद्वारे होणार आहे बँकेच्या आणि 590 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। पद्धतीने पदाचे नाव माहिती व तंत्रज्ञान विभाग बघा माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख या पदासाठी सुद्धा इथे बघा माहिती व तंत्रज्ञान विभाग भरती सुद्धा इथे होणार आहे। एक जागा आहे। रेवदंडा केंद्रीय कार्यालय अंतर्गत ही भरती होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे आणि 35 वयोमर्यादा काय असणार आहे तर 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बघा तुम्हाला इथे BSc विथ कम्प्युटर सायन्समध्ये BSc असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुमची BSc झाली असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्याच पद्धतीने तुम्हाला इथे MSCIT सुद्धा असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने बघा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे आणि मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान असणे तुम्हाला गरजेचं आहे। वेतन सुद्धा इथे संबंधित पदाचा विचार करून तुम्हाला वेतन ठरवण्यात येणार आहे। अर्ज शुल्क सुद्धा 590 रुपये इथे अर्ज शुल्क राहणार आहे। त्याच पद्धतीने कनिष्ठ लिपिक या पदासाठी 5 जागा आहेत। बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुम्हाला इथे पदवी असणे गरजेचं आहे आणि MSCIT येणं गरजेचं आहे। इथे MSCIT असणे गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही BCom असाल तरी सुद्धा इथे अर्ज हा करू शकणार आहेत। मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे। त्याच पद्धतीने वेतन श्रेणी किती भेटणार आहे तर इथे सांगण्यात आलेलं आहे। ट्रेनी असाल तुम्ही तर कालावधीमध्ये ट्रेनी कालावधी 6 महिन्यापर्यंत तुम्हाला 10,000 आणि पुढील 12 महिन्याकरिता तुम्हाला 12,000 रुपये वेतन मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला वेतन इथे वाढ मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने परीक्षा तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे 100 गुणाची आणि त्यानुसार तुम्ही पात्र असणार आहेत। त्यामध्ये बघा इथे ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये तुमची कुठले सब्जेक्ट असणार आहेत तर तुम्हाला 5 सब्जेक्ट असणार आहेत। त्या 5 सब्जेक्टमध्ये संख्यात्मक आणि गणिती क्षमता, इंग्रजी भाषा व्याकरण, संगणक आहार आणि बौद्धिक चाचणी, त्याच पद्धतीने बँकिंगचं ज्ञान असणे गरजेचं आहे आणि तुमचं इंग्रजी व मराठी माध्यम असणारे एक्झामचं आणि त्याच पद्धतीने 100 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे आणि तुम्हाला
120 क्वेश्चन असणार आहेत आणि 120 मिनिट टाइम तुम्हाला इथे असणार आहे। अशा पद्धतीचे इथे एग्जाम होणार आहे। त्याच पद्धतीने तुम्ही जर एग्जाममध्ये पात्र असाल तर तुमची कागद पडताळणी होणार आहे। त्यानंतर तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकता आणि तुम्ही जर पात्र असाल तर उमेदवाराच्या अंतिम निवड सूची गुणानुसार तुम्हाला इथे पात्र ठरवण्यात येणार आहे। अशा पद्धतीची ही माहिती होती। आजचा व्हिडिओ इथे संपतो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।